नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यात ओवळे गावात झालेल्या बैलगाडा शर्यतीला गालबोट लागल्याची घटना घडली होती। या प्रकरणी मथुर या प्रसिद्ध बैलाचे मालक राहुल पाटील हे तथाकथित गोळीबार प्रकरणी अटक आहेत। त्यांना दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पनवेल कोर्टात हजर करण्यात आलं होतं। या प्रकरणात राहुल पाटील यांना कोर्टाने दिलासा देण्यास पुन्हा नकार दिलाय। राहुल पाटील यांना पनवेल कोर्टानं जामीन पुन्हा एकदा नामंजूर केलाय। या बातमीनं राहुल पाटील समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। पनवेल पोलिसांनी राहुल पाटील यांना अटक करून पनवेल कोर्टात हजर केलं होतं। कोर्टाने राहुल पाटील यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। मात्र राहुल पाटील यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले असल्याचा युक्तिवाद राहुल पाटलांचे वकील ॲडव्होकेट वसीम शेख यांनी केला होता। मात्र आता पुन्हा न्यायालयात हजर केलं असता राहुल पाटलांच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे। 20 मार्च पर्यंत राहुल पाटील यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे त्यांना तथाकथित गोळीबार प्रकरण चांगलंच भोवल्याचं बोललं जातंय। राहुल पाटलांच्या अडचणी यामुळे वाढणार असल्याचंही बोललं जात आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।